सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 10वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधला चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी त्यातला प्रॅक्टिस सेट 5.4 सुरू करणार आहोत. त्याआधी आपण प्रोबॅबिलिटी जी काही व्याख्या आहे ती लक्षात घेणार आहोत. इन मॅथमॅटिकल लँग्वेज, वेन पॉसिबिलिटी ऑफ अन एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस्ड इन नंबर, इट इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी. म्हणजे आपण एखादा रॅन्डम एक्सपेरिमेंट केला, समजा आपण एक कॉइन टॉस केला, तर आपल्याला जे काही एक्सपेक्टेड रिझल्ट आहेत ते काय असतील? हेड आणि टेल. मग हेड मिळण्याचे जे चान्सेस आहे, एक्सपेक्टेड इव्हेंट गेटिंग हेड, मग ते किती असतील? दे आर 50%. म्हणजे एकतर तुम्हाला हेड मिळेल, एकतर टेल मिळेल. तर ही जी काही चान्सेस आहेत हे आपण काय करणार? नंबरचा उपयोग करून दर्शवणार, त्याला म्हणणार प्रोबॅबिलिटी. Question number 1 from practice set 5.4. If two coins are tossed, find the probability of the following event. पहिला आहे, जर समजा दोन कॉइन टॉस केली, इफ टू कॉइन्स आर टॉस्ड, दोन इव्हेंट दिलेले आहेत आपल्याला. गेटिंग ॲटलिस्ट वन हेड, गेटिंग नो हेड, याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. यासाठी आपण आधी सॅम्पल स्पेस लिहून घेणार. सॅम्पल स्पेस एस इज हेड हेड. दोन कॉइन टॉस केलेले आहेत तर त्याचा सॅम्पल स्पेस आपण लिहितो एच एच, एच टी, टी एच, टी टी. So there are 4 points in sample space. So number of sample point is equal to 4. Now event is getting at least one head. A be the event of getting at least one head. So we can write it as in the form of set A is equal to. आता यामध्ये काय पाहिजे? ॲटलिस्ट वन हेड, म्हणजे कमीत कमी एक हेड तर पाहिजेच. मग जास्तीत जास्त दोन चालतील. मग आपल्या इव्हेंट मध्ये पॉइंट येणार. इव्हेंट पॉइंट्स असतील आपले एच एच, एच टी अँड टी एच. सो देर आर 3 पॉइंट्स इन द इव्हेंट. वी डिनोट हिअर नंबर ऑफ इव्हेंट पॉइंट. नंबर ऑफ पॉइंट इन सेट ए इज इक्वल टू 3. आणि आता आपल्याला काय करायचंय? प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू, इट इज गिवन बाय द फॉर्म्युला प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ इव्हेंट पॉइंट अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट. ए या इव्हेंट सेट मध्ये जितके पॉइंट आलेले आहे ते भागिले सॅम्पल स्पेस मधले टोटल पॉइंट्स, नंबर ऑफ एस. So it is equal to 3 upon 4. So probability of getting at least one head is 3 upon 4, or we can call it as 75%. Second one is getting no head. B be the event of getting no head. So we can write set B as, आता सेट बी मध्ये कोणते एलिमेंट येतील? एकही हेड नको आपल्याला. मग फक्त कोणता एलिमेंट येईल? लास्ट वन, टी टी, टी टी. सो नंबर ऑफ इव्हेंट पॉइंट, नंबर ऑफ पॉइंट्स इन सेट बी इज इक्वल टू 1. नाउ प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज गिवन बाय प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी is equal to number of points in event B upon number of sample point is equal to 1 upon 4. So probability of getting no head is 1 by 4 or 25%. Second one, if two dice are rolled simultaneously, find the probability of the following events. If two dice are rolled simultaneously, then we get a sample space like this which contain 36 elements. हा असा सॅम्पल स्पेस आपल्याला मिळतो ज्यामध्ये आपण
दोन डाय रोल केल्यानंतर आपल्याला जे काही अप्पर सरफेसवरती नंबर मिळणार आहेत त्याचे हे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत. टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इज 36. आता याचं थोडक्यात एक सांगते की सपोज हा पहिला पॉइंट आहे 1 1. याचा अर्थ काय की पहिल्या डाईसवरती जो काही अप्पर फेस आहे तिथे 1 हा अंक मिळालेला आहे आणि दुसऱ्या डाईसवरती सुद्धा 1 हा अंक मिळालेला आहे. दुसऱ्यांदा पुन्हा टॉस केले, दुसऱ्यांदा पुन्हा आपण ते फासे फेकले तर मला मिळाला पहिल्या डाईसवरती 1 आणि दुसऱ्या डाईसवरती नंबर मिळाला 2. आता हे जे काही आहेत हे आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला सलग असेच रिझल्ट मिळतील असं नाही, परंतु आपण ते लिहिण्याच्या सोयीसाठी क्रमाने घेतलेले आहेत आणि एकूण 36 पॉइंट्स आपल्याला अशा पद्धतीने मिळतात. आता प्रॉबॅबिलिटी आपल्याला कशाची शोधायची आहे ते बघूया. पहिलं आहे द सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज ॲट लिस्ट 10. Let A be event of getting sum of digit on upper faces is at least 10. आपल्याला at least 10 याचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे. म्हणजे कमीत कमी 10 मिळायला हवी. मग जास्तीत जास्त 11 चालेल, 12 चालेल. मग आता बघूया आपण इथे की जे काही अप्पर फेसेसवरचे डिजिट मिळत आहेत त्यांची बेरीज किती येते. आता इथे पहिला पॉइंट आहे 1 1. 1 + 1 2. 1 + 2 3. 1 + 3 4. मग असं जर आपण करत गेलो तर आपल्याला साधारणपणे इथपर्यंत 4 6 इथपर्यंत जी काही ॲडिशन आहे ती काय होईल 10 पेक्षा कमी मिळेल. कुठलाही पॉइंट बघितला 3 आणि 2 5, 4 आणि 3 7, 6 आणि 3 9, 4 आणि 3 7, 4 आणि 4 8. इथे आपल्याला मिळते आहे 4 आणि 6 10. म्हणजे हा पॉइंट आपल्या या ए इव्हेंट मध्ये येणार. सो आय गॉट माय फर्स्ट पॉइंट 4 6. देन 5 + 1 6. 5 + 2 7. 5 + 3 8. 5 + 4 9. 5 5. 5 + 5 is 10. So 5 5 is next point. 5 + 6 11. हा सुद्धा आपल्या सेट मध्ये येणार. 6 + 1 7 नॉट इन्क्लुडेड. 6 + 2 8. Addition is less than 10. 6 + 3 9. Addition is less than 10. 6 + 4 is equal to 10. So this is our next point. 6 4. 6 + 5 is equal to 11. So it must be included. 6 + 6 is equal to 10. So it is also included. So there are total 1 2 3 4 5 6 points. So number of event point is equal to 6. Number of points in event A is equal to 6. Now probability of event A is given by probability of event A is equal to number of points in event A upon number of sample points is equal to 6 upon 36, and simplest form of this is 1 upon 6. Second event, the sum of digits on the upper face is 33. आता इथे आपल्याला 33 बेरीज यायला हवी आहे, परंतु जे काही अंक आहेत आपल्याकडे त्यांची जास्तीत जास्त बेरीज होईल 12. असे कोणतेच रिझल्ट नाहीये की जिथे आपल्याला बेरीज 33 मिळेल. आपण सगळेच्या सगळे हे 36 रिझल्ट 36 जे काही आपले मिळालेले पॉइंट्स आहेत सॅम्पल पॉइंट त्या दोघांची जर बेरीज केली, प्रत्येक ब्रॅकेट मधल्या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला 33 ही संख्या मिळणार नाही. म्हणजे आपली जी इव्हेंट बी आहे या इव्हेंट बी मध्ये एकही इलेमेंट नसेल. सो बी इज इक्वल टू एम्प्टी सेट. So number of event point we get here as 0. Event point किती मिळतील आपल्याला 0. So probability of event B is like this. Probability of event B is equal to number of points in event B upon number of sample points. 0 upon 36. 0 upon 36
is 0. So probability of event P is 0. Third one, event C. Let C be event of getting the digit on the first die is greater than the digit on second die. आता हा इव्हेंट सेट आपल्याला लिहायचा आहे. C इज इक्वल टू, आता ऑब्झर्वेशनचा भाग आहे हा सगळा. पहिल्या डायवरती मोठा असेल डिजिट आणि सेकंड डायवरती लहान असेल. तर आता इथे 1 1 2 1 6 यातले येणार नाही. 2 1 2 2 1 हा आपला पहिला पॉइंट मिळेल. इथे पहिला पॉइंट मिळेल 2 1 की जिथे पहिल्या डायवरती पहिल्या फाशावरती मोठा अंक आणि दुसऱ्या फाशावरती लहान अंक असेल. त्यानंतर पुढचे 2 2 2 3 2 4 2 6 हे चालणार नाही. देन 3 1 3 2 हे पॉइंट्स येतील. देन पुढचे जे आहेत 3 4 3 5 3 6 हे चालणार नाही. 4 1 देन 4 1 4 2 4 3 पहिल्या फाशावरती मोठा अंक. त्यानंतर पुढे येईल 5 1, पुढचे जे आहे 4 4 4 5 4 6 हे येणार नाही. मग काय येईल 5 1 5 2 5 3 5 4. Again 6 1 6 2 6 3 6 4 6 5. तर इथे आपल्याला मिळत आहेत टोटल नंबर ऑफ इव्हेंट पॉइंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. Total number of event point are 15. So here we have number of points in event C is equal to 15. आता आपल्याला याची probability लिहायची आहे. Probability of event C, that is denoted by probability of C, is equal to number of point in C upon number of sample points. Number of point in C आपल्याला मिळाले होते 15 and number of sample points are 36. याचा सिम्पलेस्ट फॉर्म लिहायचा आहे. 15 upon 36 चा सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. 3 5s are 15 and 3 12s are 36. अशा पद्धतीने आपल्याला C इव्हेंटची प्रोबॅबिलिटी मिळते 5 upon 12. Question number 3. There are 15 tickets in a box, each bearing one of the number from 1 to 15. One ticket is drawn at a random from the box. Find the probability of event that the ticket drawn shows an even number. Second, shows a number which is multiple of 5. आता यासाठी आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. सॅम्पल स्पेस इज रिटन ॲज, so sample space is written as 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. So there are total 15 points in the sample space. Number of sample point is equal to 15. Now first event shows an even number. Card or ticket shows an even number. Let A be the event that ticket shows an even number. So we can write this set as, आता जे even number असेल कार्डवरती ते असतील 2 4 6 8 10 12 and 14. So total number of event point 1 2 3 4 5 6 7. So event point is equal to 7. So probability of this event A
is written as probability of event A is equal to number of points in event A upon number of sample points is equal to 7 upon 15. Second one, event B, ticket shows a number which is multiple of 5. आता हा B जो सेट आहे तो आपल्याला लिहायचा आहे मल्टिपल ऑफ 5, 10 and 15. So here we get 3 points in the event set. So number of event point is equal to 3. इथे 3 पॉइंट मिळत आहेत. नंबर आपण जे कार्ड काढलेलं आहे 1 ते 15 मधून, त्यामध्ये असं कार्ड हवं आहे की ज्यामध्ये येणारा नंबर हा 5चा मल्टिपल 5च्या पाढ्यामध्ये येणार असेल. मग ते आहे 5, 10 and 15. So we get number of event point is equal to 3. Now probability of this event B is written or given by probability of event B is equal to event point upon number of sample points is equal to 3 upon 15, and simplest form of this is 3 ones are 3 and 3 5s are 15, 1 by 5. Question number 4. A 2-digit number is formed with digit 2, 3, 5, 7, 9 without repetition. What is the probability that the number formed is an odd number, a multiple of 5? आता इथे आपल्याला जो सॅम्पल स्पेस आहे तो अशा पद्धतीने मिळेल. S इज इक्वल टू डिजिट रिपीट व्हायला नको, म्हणजे 22, 33, 55, 77, 99 हे नंबर आपल्याला इथे घेता येणार नाही. मग आपण कोणते कोणते नंबर घेणार बघा. 23, 25, 27, 29. टेन्स प्लेसला 2 डिजिट घेतला आणि बाकी युनिट प्लेसला मग 3, 5, 7, 9 घेतले. आता घेऊया टेन्स प्लेसला 3 हा डिजिट आणि मग उरलेले जे आहे 2, देन 5, 7 and 9. तर असे 4 नंबर आपल्याला मिळतील. 32, 35, 37, 39. देन युनिट प्लेसला घेऊया आता 5. सो 52, 53, 57 and 59. Now unit place, tens place digit 7, unit place 2, 72, 73, 75 and 79. Then unit place चा नंबर असेल 9, 92, 93, 95 and 97. सो आपल्याला हे अशा पद्धतीने नंबर मिळतील. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती मिळत आहे ते बघूया. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. So number of sample point is equal to 20. Now first event is of number form is an odd number. Let A be the event that the number formed is odd number. आता A या इव्हेंट मध्ये कोणते कोणते पॉइंट्स येतील यातले ऑड नंबर घेऊया. 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59. Then 73, 75, 79. Then 93, 95 and 97. फक्त हे नंबर 32, 52, 72 and 92 हे इव्हन नंबर आहेत. बाकी सगळे ऑड आहेत. ते आपण या इव्हेंट मध्ये घेतलेले आहे. So we get here number of event point. Number of event point is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. So there are total 16 event points. So number of
point in event A is equal to 16, then probability of event A is given by probability of event A is equal to number of points in A upon number of sample point, that is 16 upon 20. and simplest फॉर्म, आपण हा असा फॉर्म नाही लिहित, आपण फ्रॅक्शन असेल तर त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म लिहितो 4 4s are 16 and 4 5s are 20. So probability of event A, that is number form is odd number, is 4 upon 5. Second event B, number form is a multiple of 5. आता या सॅम्पल स्पेस मध्ये आपण शोधूया की कोणते नंबर आहेत की जे मल्टिपल ऑफ 5 आहेत. आता आपल्याला माहिती आहे की ज्याच्या युनिट प्लेसला 5 हा डिजिट आहे तो नंबर काय असेल, इट इज मल्टिपल ऑफ 5. सो वी हॅव 25, 35, देन 75 and 95, which are multiple of 5. So number of point in set B is equal to 4. Then probability of event B is written as number of points in set B upon number of sample points. Number of sample point in B is 4 and number of sample point is 20. Simplest form is 4 1s are 4 and 4 5s are 20. So probability of event B, number form is multiple of 5, is 1 upon 5. Question number 5. A card is drawn at random from a pack of well shuffled 52 playing cards. Find the probability that the card drawn is an ace, a spade. आता इथे आपल्याला हा जो सॅम्पल स्पेस आहे तो न लिहिता आपण डायरेक्टली सॅम्पल पॉइंट्स, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स लिहिले. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इज इक्वल टू 52 तरी चालेल, सॅम्पल स्पेस लिहिण्याची गरज नाहीये. आता आपल्या ज्या इव्हेंट आहेत त्या इव्हेंट आपण मार्क करूया. लेट ए बी इव्हेंट ऑफ गेटिंग ॲन एस. इव्हेंट ए. Let A be the event of getting the, let A be the event that the card drawn is an S. So in a pack of 52 playing cards there are 4 S. तर इथे आपल्याला आता इव्हेंट सेट न लिहिता डायरेक्टली इव्हेंट पॉइंट लिहिले तरी चालणार आहे. नंबर ऑफ पॉइंट इन इव्हेंट ए इज इक्वल टू 4. And then we can directly write probability of event A is equal to number of points in event A upon number of sample point is equal to 4 upon 52, and simplest form of this is 4 1s are 4 and 13 4s are 52. So probability of getting the card as S is 1 upon 13. Event B, the card drawn is a spade. जे काही आपण कार्ड काढलेलं आहे ते स्पेड कार्ड आहे अशी ही इव्हेंट आहे. सो देर आर टोटल 13 स्पेड कार्ड इन अ पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. सो वी गेट नंबर ऑफ इव्हेंट पॉइंट. नंबर ऑफ पॉइंट्स इन इव्हेंट बी इज इक्वल टू 13. इथे आपल्याला नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड देन जोकर, देन क्वीन अँड देन किंग, हे अशी लिस्ट लिहिण्याची गरज नाही. आपण डायरेक्टली नंबर ऑफ पॉइंट इन द इव्हेंट लिहिले तरी चालणार आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की एका पत्त्याचा जो सेट आहे, खेळायचे जे पत्ते असतात त्यामध्ये एकूण 13 स्पेड कार्ड्स असतात. मग नंबर ऑफ पॉइंट इन इव्हेंट बी इज इक्वल टू 13 and probability of event B is equal to number of points in event B upon number of sample point is equal to 13 upon 52 is equal to 1 by 4. Simplest form, 13 4s are 52. So we get probability is equal to 1 by 4. So in this way we have completed our practice set 5.4.
अतिशय सोपा आहे. प्रोबॅबिलिटी हा पूर्ण टॉपिकच खूप सोपा आहे. यावरती आधारित प्रश्नांची उत्तरांमध्ये आपल्याला खूप जास्त कॅल्क्युलेशन किंवा खूप मोठी उत्तरं लिहावे लागत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा अतिशय व्यवस्थित अभ्यास करायचा. यामध्ये आपल्याला पेज नंबर 117 वर जो एक टेबल दिलेला आहे, त्या टेबल मधला रॅन्डम एक्सपेरिमेंट, त्यातले सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स, हा एवढा पॉइंट आपण पूर्णपणे अतिशय व्यवस्थित पाठ करून ठेवला किंवा अतिशय व्यवस्थित तुम्ही आत्मसात केलात, तर प्रोबॅबिलिटीवरचा जवळजवळ 80% अभ्यास तुमचा होतो. एकच सूत्र आहे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंटचं, ते एकच सूत्र आपल्याला फक्त वापरायचं आहे आणि आपलं थोडंसं ऑब्झर्वेशन, मायक्रो ऑब्झर्वेशन इथे पाहिजे की ज्याच्या आधारावरती आपण हे सगळे उदाहरणं सोडू शकतो. साधारणपणे परीक्षेमध्ये आपल्याला 4 ते 7 मार्कांना यावरती प्रश्न विचारले तर ते पूर्णचे पूर्ण मार्क आपल्याला मिळतील. तर प्रॅक्टिस करा. जे सॉल्ट एक्झाम्पल आहे ते सुद्धा सगळे सोडवा आणि चांगला अभ्यास करा. सो पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. थँक्यू.